नमस्कार माझ्या लाडक्या प्रेक्षकांनो, अपेक्षाताईच्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. खूप दिवसाच्या नंतर मी आज हा व्हिडिओ टाकते आहे. आज गुरुवार, साईबाबांचा अतिशय पवित्र दिवस. आपल्या आयुष्यात जेव्हा खूप संकट येतात, मन निराश होते किंवा पुढे काय करावं हे सुचत नाही, तेव्हा आपल्याला आठवण येते ती शिर्डीच्या साईबाबांची. बाबांनी आपल्या भक्तांसाठी 11 वचने दिली आहेत. ही केवळ वचने नसून आपल्या प्रत्येक संकटावरचा तो उतारा आहे. आज आपण बाबांची ही 11 वचने आणि त्यांच्या आपल्या आयुष्यासाठी काय अर्थ आहे हे अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. हा व्हिडिओ पूर्ण पहा, कारण यातील प्रत्येक गोष्ट, शब्द तुमच्या मनाला एक नवी दिशा आणि शांतता देईल. चला तर मग श्रद्धा आणि सबुरी ठेवून सुरू करूया. पहिले वचन, जो शिर्डीत पाऊल ठेवील त्याचे दुःख दूर होईल. याचा अर्थ, भक्तांनो, बाबा म्हणतात की जेव्हा तुम्ही तुमच्या सगळ्या चिंता शिर्डीच्या पवित्र मातीमध्ये आणून ठेवता, तेव्हा तिथूनच तुमच्या चांगल्या दिवसांची सुरुवात होते. शिर्डी म्हणजे केवळ एक जागा नाही, तर बाबांचे घर आहे, जिथे जाताच मनाला खरी शांतता मिळते. दुसरे वचन, माझ्या समाधीची पायरी चढेल त्याचे सर्व दुःख दूर होईल. याचा अर्थ, बाबांनी समाधी घेतली असली तरी ते आजही जिवंत आहेत. आपण जेव्हा मनोभावे त्यांच्या समाधीसमोर नतमस्तक होतो, तेव्हा आपले अर्धे दुःख तिथेच हलके होते. बाबा आपली प्रत्येक प्रार्थना ऐकत असतात. तिसरे वचन, जरी मी झालो मृत शरीर तरी मी धावून येईन भक्तांच्या घरी. याचा अर्थ किती सुंदर शब्द आहेत ना. बाबा म्हणतात, जरी मी आज शरीराने तुमच्यासोबत नसलो तरी जेव्हा तुम्ही मला संकटात मनापासून हाक माराल, तेव्हा मी तुमच्या रक्षणासाठी नक्की धावून येईल. बाबांचे अस्तित्व आपल्या अवतीभोवती नेहमीच असते. चौथे वचन, माझी समाधी बोलेल तुमच्याशी, माझ्यावर ठेवा पूर्ण विश्वास. याचा अर्थ, भक्तांनो, विश्वास खूप मोठी गोष्ट आहे. जेव्हा आपण बाबावर पूर्ण श्रद्धा ठेवतो, तेव्हा आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरे आपल्या अंतरात्म्यातून मिळतात. जणू बाबा स्वतः समाधीतून आपल्याशी बोलत आहेत असा अनुभव येतो. पाचवे वचन, माझे भक्त माझ्याकडे येतील, मी त्यांना कधीही अंतर देणार नाही. अर्थ, बाबा आपल्या प्रत्येक भक्ताला आपल्या लेकरांसारखं जगतात. जसं एखादी आई आपल्या मुलाला कधीच एकटे सोडत नाही, ते नेहमी आपला हात धरून ठेवतात. सहावे वचन, जो शरण आला मला त्याला अभय मिळेल नक्कीच. अर्थ, जेव्हा आपण आपले अहंकार, आपले विचार बाजूला ठेवून बाबांना पूर्णपणे शरण जातो, तेव्हा बाबा आपल्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी स्वतः घेतात. मग आपल्याला कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नसते. सातवे वचन, जो जसा मला भजेल त्याला तसाच मी अनुभव देईन. अर्थ, आपला जसा भाव असेल तसेच बाबा आपल्याला दर्शन देतात. आपण जर त्यांच्याकडे प्रेमाने पाहिले तर ते आपल्याला आईच्या रूपात दिसतात, आणि मार्गदर्शक म्हणून पाहिले तर गुरूंच्या रूपात पाठीशी उभे राहतात. आठवे वचन, तुमचा भार मी वाहीन, हे माझे वचन आहे. अर्थ, आपण अनेकदा भविष्याची खूप चिंता करतो. चॅनलचं काय होईल, घराचं काय होईल, पैशांचं काय होईल. पण बाबा म्हणतात, तुझा भार मला दे, मी तो वाहीन. मग आपण कशाला विनाकारण टेन्शन घ्यायचं, सगळं बाबावर सोडून द्यायचं. नववे वचन, माझी मदत नेहमीच तयार आहे, फक्त तुम्ही हाक मारा. अर्थ, बाबांना हाक मारण्यासाठी मोठ्या पूजेची किंवा विधीची गरज नाही. तुम्ही काम करता करता, चालता बोलता जरी मनोभावे साई नाव घेतलं तरी बाबांची मदत तुमच्या पाठीशी उभी राहते.
10वे वचन, मन, वचन आणि शरीराने जो एकरूप होईल त्याच्या मी ऋणी राहीन. अर्थ, बाबांना बाह्य देखावा नको आहे. आपले मन स्वच्छ ठेवून कोणाचीही वाईट न चिंतता जेव्हा आपण बाबांची सेवा करतो तेव्हा बाबा स्वतः आपले ऋणी होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात. 11वे वचन, साई म्हणेल तो धन्य होईल, त्याची सेवा मी स्वतः करेन. अर्थ, ज्याच्या मुखात सतत साई नाम असते तो मनुष्य खऱ्या अर्थाने धन्य होतो. बाबा त्यांच्या सुखाची स्वतः काळजी घेतात. तर अपेक्षाताईच्या लाडक्या प्रेक्षकांनो, ही होती बाबांची ती अमृत 11 वचने. आपण आजपासून ही वचने आपल्या मनात कोरून ठेवूया. कोणतेही संकट आलं की श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र जपायला विसरू नका. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नंतर पुन्हा भेटूया अशाच एक सुंदर कथेसह. तोपर्यंत अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. ओम साईराम.